नमस्कार, मी डॉक्टर आशा. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन टेस्ट म्हणजे नेमकं काय, याचं महत्त्व काय आणि ही तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढे काय करायचं. ज्यावेळेस तुम्हाला रक्ताची कावीळ होते, हिपॅटायटिस बीची लागण होते, त्यावेळेस याचं निदान करण्यासाठी प्रामुख्याने ही तपासणी केली जाते. तर व्हायरल हिपॅटायटिस बीचं इन्फेक्शन हे रक्तामधून पसरलं जातं. ज्यावेळेस संक्रमित माता जिला हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे आणि तिने जर ब्रेस्ट फिडिंग केलं असेल तिच्या बाळाला, तर त्या बाळाला हिपॅटायटिस बीची लागण होऊ शकते. दुसरं म्हणजे एखाद्या पेशंटला रक्त चढवलं असेल, ब्लड ट्रान्सफ्युजन केलं असेल आणि ते ब्लड जर इन्फेक्टेड असेल, हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह पेशंटचं जर ते रक्त असेल, तर त्या पेशंटला हा हिपॅटायटिस बीचा आजार होऊ शकतो. तिसरं म्हणजे की अनप्रोटेक्टेड सेक्स आणि चौथं म्हणजे की जी लोक ड्रग ॲडिक्शन करतात आणि इन्फेक्टेड निडल जर वापरत असतील, एखाद्याला जर संक्रमण झालेलं असेल आणि त्याच्या निडलने जर ते ड्रग ॲडिक्शन करत असेल, तर अशा लोकांमध्ये सुद्धा हा व्हायरल हिपॅटायटिस बी पसरू शकतो. हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन तपासणी ही दोन प्रकारे केली जाते. एक तर स्क्रीनिंग टेस्ट केली जाते. ही जर पॉझिटिव्ह आली तर पुढची तपासणी म्हणजे एलायझा मेथडने कन्फर्मेशन केलं जातं आणि कन्फर्मेशन झाल्यानंतर रिपोर्ट दिला जातो. या तपासणीचं महत्त्व काय असतं, ज्यावेळेस तुम्हाला हा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो तर तुम्ही त्वरित MD मेडिसिन जे फिजिशियन असतात त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्यांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. कारण तुम्हाला हिपॅटायटिस बी रक्ताची कावीळ झालेली आहे की नाही आणि ती कोणत्या टप्प्यामध्ये आहे हे बघण्यासाठी पुढच्या काही तपासण्या केल्या जातात. तुम्ही ॲक्यूट स्टेजमध्ये आहात का, क्रॉनिक स्टेजमध्ये आहात किंवा तुम्ही कॅरियर आहात, ह्याचं निदान होणं फार गरजेचं असतं आणि त्यानुसार तुम्हाला उपचार पद्धती दिली जाते. महत्त्वाचा मुद्दा की हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन ही तपासणी हिपॅटायटिस होण्याच्या आधी सुद्धा पॉझिटिव्ह येते. लवकरात लवकर याचं निदान होतं आणि लवकरात लवकर तुम्हाला उपचार घेता येतात. तर व्हायरल हिपॅटायटिस बीमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणं दिसतात? एक तर तुम्हाला उलटी, मळमळ सतत व्हायला लागते, भूक कमी होते, वजन कमी होतं, तुमच्या संडासचा कलर हा पांढरा असतो. दुसरं म्हणजे तुमची स्किन पांढरी पडायला लागते किंवा पेल व्हायला लागते किंवा पिवळी पडायला लागते, कावीळ झाल्यासारखं वाटतं तुम्हाला, अशक्तपणा अतिशय प्रमाणात जाणवतो. तुमच्या छातीच्या उजव्या पिंजऱ्याच्या खाली तुम्हाला दुखायला लागतं, जिथे आपलं लिव्हर असतं तिथे तुम्हाला दुखायला लागतं. किंवा दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हलकासा तुम्हाला लो ग्रेड जो ताप असतो, फिवर असतो, तो यायला लागतो. ही काही लक्षणं दिसत असतील तर त्वरित तुम्ही लॅबमध्ये जाऊन ही तपासणी करून घ्यावी.